अमरावतीमधल्या मेळघाटमधील समाजसेविका ज्योती सोळंके यांनी खडीमल गावातील पाण्याच्या प्रश्नावरून बैठकीचं आयोजन केलं होतं। बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासोबत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला। अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। खडीमल गावात आता एकूण 14 टँकरनं पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। लवकरात लवकर तिकडे तलावाच्या खोलीकरणाचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। मेळघाटच्या सामाजिक कार्यकर्त्या सोळंके यांनी खडीमल गावातील पाण्याची समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडून वास्तविकता दाखवलेली आहे। तसंच पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती केली। माझ्या मेळघाटातील लोकांना प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या अडचणीला सामोरे जावंच लागते। अशी एक सगळ्यात मोठी ज्वलंत समस्या म्हणजे मेळघाटातील पाणी समस्या। मेळघाटात एक खडीमल नावाचे गाव आहे। तिथे लोकांना रहिवाशांना त्रास आहे की थेंब थेंब पाण्यासाठी तिथले लोक तरसतात। मी स्वतः त्यांची ही सगळी स्थिती उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे। माझ्या दौऱ्या दरम्यान मी नेहमी खडीमल या गावात जात असते, तर तिथे बघितलंय मी थोड्याशा पाण्यामध्ये त्यांना दिवसभराची साठवण करणं प्लस त्यामध्ये त्यांचा वापर सुद्धा करणं आणि हे पाणी 3-3, 4-4 किलोमीटर पासून त्यांना आणावे लागते। मला हे सगळा प्रकार बघून मला राहवल्याने गेलं। त्यानंतर मी सगळे आपले तिथले जे अधिकारी लोक आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधून मी त्यांच्यासोबत मीटिंग घ्यायचं ठरवलं। असा काल आमचा प्लॅनिंग पण झालं। त्या हिशोबाने मी तिथे गेले आणि तिथले जे सगळे अधिकारी लोक आहेत त्यांनी खरंच मनापासून मला भरपूर कोऑपरेट केलं। जिल्हा परिषदचे सीओ साहेब आहेत संतोष जोशीजी, मुख्य कार्यकारी अभियंता आहेत सुनील जाधवजी, उपविभागीय अभियंता पाणी पुरवठ्याचे साहेब खाटकर साहेब आहेत, तिथले सरपंच साहेब आहेत। या सगळ्या लोकांनी मला भरपूर मदत केली। त्यानंतर आम्ही ठरवलं हे सगळे समस्या बघून तर जिल्हा परिषदकडनं 12 टँकर आजपासून अवेलेबल होणार आहेत आणि 2 टँकर हे मी माझ्याकडनं सुद्धा देतात। असे टोटल आजपासून खडीमल या गावामध्ये 14 टँकरची व्यवस्था होत आहे। तर तात्पुरता का नाही हो, 1 महिन्यासाठी हे पुरेसं आहे तिथल्या लोकांना। आणि त्यानंतर लवकरच तिथला जो तलाव आहे त्याचं खोलीकरण सुद्धा करणार आहे, म्हणजे येत्या उन्हाळ्यामध्ये तिथल्या लोकांना ही टंचाई परत न भासो।